हाय गाइस, वेलकम बैक टू TST शो. ही असं एक शेती कशी करतात गावात याची एक सिरीज करणार आहे. तर आधी पहिला मी कोपरे दाखवते तुम्हाला. मी नाही करत, पण इथे मयुरी आमचे बाजूवाले आहेत मयुरी, ते करतात. मग तर मी तुम्हाला त्यांच्या शेतीत घेऊन जाते, म्हणजे त्यांचं दाखवते. इथेच आहेत त्यांचे खूप कोपरे आहेत, पण त्याच्यातले काही कोपरे इथेच आहेत जवळ, तर तिकडे घेऊन जाते तुम्हाला. पण मला आईने कोंबडी राखायला सांगितली. मग आई आली की मला घेऊन जाते. तुमची कोंबडी दाखवू. व देखो, आवडत नाही कोंबडी कारण मी व्हेज आहे. तरी पण मी बघते त्यांना. तर थोड्या वेळाने मी दुकानावर पण जाणार आहे, पण त्याच्या आधी मी व्हिडिओ करणार आहे, फक्त दाखवणार आहे. त्या दिवशी वाटतं तिकडे ट्रॅक्टर लावलेला, म्हणजे ते नांगरणी करतात ना तेवाला. दाखवेन जेवढा मला शूट करता येईल तेवढा मी शूट करेन. गेट आउट ऑन कर. क्या मस्त लाईट आहे यार, सनलाईट. मी थोडं कोपऱ्यांकडे जाते. तिकडे हे आमचं घर होतं मागे. सानू वाव स्काय. स्काय बघितलं की सूर्यकुमारची आठवण. इकडेच जाते कोपरा. ये हमारा घर और ये हमारे घर के सामने कोपरे. हळूहळूच होते कारण आता फास्ट जाते. हे मयुरींचं घर आणि या मयुरींचे कोपरे. ते खडी आहे. त्यांनी लावलं सांगितल्याप्रमाणे. त्या दिवशी पहिली नांगरणी होते दोघं तिथे. ट्रॅक्टर था. त्या दिवशी मी बाहेर गेले. नांग पेरून झालंय, तर कोपरा वाढला की दाखवेन तुम्हाला. हा एक कोपरा आहे. फोटो काय मस्त, म्हणजे व्हिडिओ काय मस्त येतो. वाव, काही चमकते. लुक ॲट दिस. इथे पण आहे. हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा इथे एक कोपरा. हे झाले 3 आणि तो एक 4. 1 2 3 4. हा एक 5 6. पुढे आहे तो 7. त्याच्या पुढे इकडे 8. इथे 9 10 11 12. पुढे समोरच्या इथे 4 आहे. मतलब म्हणजे पेरणी करून झाली आणि त्याच्यात बिया पण टाकल्यात. आणि हे बघू शकता तुम्ही, एवढूशा आल्यात, एवढूशा सगळ्या. इकडे जास्त आल्यात आणि तिथे समोरच्या ह्याच्यात, आणि इथे कमी आहेत. तर अजून काही नाही आहे ह्या ब्लॉगमध्ये. एवढंच आहे. मला वाटलं की पेरणी करायची असेल, पण त्या दिवशीच त्यांनी सगळं करून घेतलं. मग आता अभी कुछ नाही बच्चा आहे. एक थंबनेल माझं नेहमी खराब येतं. थंबनेलसाठी एक फोटो काढूया. दिसत पण नाही सन. बरं झालं दुकानावर पण जायचं. तर हा ब्लॉग इथेच संपतोय. आता मी दुकानावर जाणार आणि काहीतरी आणायचं आहे ते आणणार. तो फिर माझ्याकडे 2 पिशव्या आहेत, त्यामुळे फ़ोन घेऊन नाही जाऊ शकत. इसलिए मैं इस ब्लॉग को इधर ही ख़त्म करती हूँ. बाय.